नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बिग फ्रेंड पॉझिटिव्ह मधला तिसरा फॉर्म्युला स्टार्ट केलेला आहे। तिसरा फॉर्म्युला आहे ॲड 3 इज इक्वल टू ॲड 10 लेस 7। हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते आपण काही एक्झाम्पल्सद्वारे पाहूया। ठीक आहे, पहिले एक्झाम्पल आहे आपलं 5 2 3, म्हणजे सर्व नंबरची आपल्याला इथे काय करायची, बेरीज करायची, कुठेही मायनसचे चिन्ह नाही आहे। ठीक आहे, तर ॲड 5 साठी आपण हे 5 ॲड केले, त्यानंतर ॲड 2 साठी हे ॲड 2 केले, त्यानंतर आता ॲड 3 करायचे। इथे 2 बिट्स अवेलेबल आहेत आणि स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला पण आपण इथे यूज करू शकत नाहीत ॲड 3चा, त्यासाठी मग आता आपण बिग फ्रेंड पॉझिटिव्ह मधला ॲड 3चा फॉर्म्युला यूज करणार। ठीक आहे, तर बिग फ्रेंडचा काय आहे फॉर्म्युला, मग ॲड 3 इज इक्वल टू ॲड 10, ॲड 10 लेस 7, 5 and 2 7 लेस केले आपण। त्यानंतर आता आन्सर इज किती आलं आपलं, ठीक आहे 10, म्हणजे 5 2 3 आन्सर इज 10। हे बघा 5 2 7 झाले आणि ॲड 3 साठी ॲड 10 लेस 7 केले, आन्सर इज 10। आता नेक्स्ट बघा ॲड 6, त्यानंतर ॲड 2 आणि त्यानंतर ॲड 3 साठी ॲड 10 लेस 7 करायचे। हे 8 आहेत, आपण इथे 5 6 7 अशा प्रकारे लेस किती केले, 7 केले, आन्सर इज किती आलं मग आपलं 11। त्यानंतर ॲड 5 ॲड 4, आता ॲड 3 साठी ॲड 10 लेस 7 5 6 7, आन्सर इज किती आलं 10 and 2, 10 प्लस 2 किती होतात 12। त्यानंतर नेक्स्ट ॲड 16, 10 ॲड 6 16, ॲड 12 12 म्हणजे 10 प्लस 2 आणि 3 साठी आता इथे 1 बिट अवेलेबल आहे, त्यामुळे आता आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे। ॲड 10 लेस 7 5 6 7 लेस केलं, आन्सर इज किती आलं 30 आणि हे 1 31। ठीक आहे, त्यानंतर आता लास्ट 17 म्हणजे 10 and 7 5 6 7, त्यानंतर ॲड 3 करायचे, पण इथे 2 बिट्स आहेत आपल्याला 3 ॲड करायचे, मग ॲड 10 लेस 7 ॲड 10 लेस 7 आणि त्यानंतर हे किती झाले, मग आता हे झाले होते 20। आता परत लेस आपल्याला किती करायचे 3 करायचे। आता लेस 3 साठी आपल्याला इथे 3 बिट्स नाही आहेत, मग आपण एक लेस 3चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे तो इथे यूज करूया। लेस 3 इज इक्वल टू लेस 10 ॲड 7 लेस 10 ॲड 7। ठीक आहे, अशा प्रकारे आन्सर किती आलेला आहे 17। विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या तुम्ही की लेस 3चा हा फॉर्म्युला तुमचा झालेला नाहीये, तरी सुद्धा ह्या गणितामध्ये मी लेस 3 घेतलेला आहे। याचं कारण असं आहे की कधी कधी प्रिंटिंग मिस्टेकमुळे जे पुढच्या फॉर्म्युल्यावर आधारित जे गणित असतात ते तुमच्या ह्या गणितांमध्ये सुद्धा येऊ शकतात। मग अशा वेळी तुम्ही तिथे घाबरायचं नाही, त्यावेळी ते गणित तुम्ही सोडवू शकत असाल तर ठीक आहे सोडवायचं, तसं तर सोडू शकणार नाही स्लेटवर, ओरली तुम्ही करू शकणार आहे, पण अशा वेळी हे गणित तुम्ही सोडून द्यायचं। तुम्ही पुढे जेव्हा पुढचे पेज जेव्हा सोडवत जाल तेव्हा जेव्हा तुमचा हा फॉर्म्युला होईल किंवा पूर्ण बुक सॉल्व्ह होईल तेव्हा राहिलेले हे जे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार आहेत। त्यामुळे तुम्ही प्रिंटिंग मिस्टेकमुळे जे असे एक्झाम्पल्स आहेत ते शक्यतो सोडूनच द्या। ते नंतर पूर्ण बुक सोडवणं झाल्यानंतर रिपीट प्रत्येक पेज चेक करायचं आणि त्या पेजवर एखादं जर गणित राहिलेलं असेल तर ते तुम्ही इझिली सोडू शकता आणि सोडून घ्यायचं। ठीक आहे, थँक्यू।